नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमचे मार्गदर्शक, कुशल संघटक आणि शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम नाना जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक शिवदर्शन मित्र परिवार, खानापूर रोड, विटा। विट्यात खासगी सावकारी विरोधात सिंहसेना जोरदार आक्रमक झाली आहे। खासगी सावकारीच्या त्रासातून विट्यातील दोघांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केलाय। शिवसेनेच्या शिवभैया शिंदे यांनी राजकीय नेत्यांविरोधात देखील गंभीर आरोप केलेत। खासगी सावकार हे राजकीय नेत्यांचे बगलबच्चे असल्याचा गंभीर आरोप शिवभैया शिंदे यांनी केलाय। विटा शहरात सुरू असलेल्या खासगी सावकारी, ड्रग्ज, नशेची औषधे अशा अवैध व्यवसायाविरोधात शिवसेनेचे प्रमुख शिवभैया शिंदे आणि पुष्पाताई बोबडे यांनी जोरदार हल्लाबोल केला। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आपल्या विटा शहरामध्ये व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा, ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोफावलेत किंवा अवैध धंदे फोफावलेत, त्याच पद्धतीनं आपल्या विटा शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्यामध्ये सावकारी त्या पद्धतीनं फोफावली आहे। सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे, अक्षरशः सावकारांना मारहाण होत आहे, सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे। काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून व्याजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी अपरात्री रात्री कधी कोणत्या वेळेला जात आहेत, त्यांना उचलून घेऊन जातात। एक प्रकार त्यांना किडनॅप करतात असंही म्हणू आपण। कोंडून ठेवण्यात येते त्यांना, 2-2 दिवस कोंडून ठेवण्यात। जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला सोडवणार नाही। तू कुणाला फोन करायचे कर, तू कुणाला बोलवायचं बोलव, हितपर्यंत त्यांची भाषा आहे। हे पुरुषांचं झालं, हे महिलांना अक्षरशः अश्लील भाषेमध्ये शिव्या देतात, महिलांच्या अंगावर जातात। असली हरामखोरांची भाषा आहे। आणि ह्यांना काय वाटायला लागले, आमच्या डोक्यावरती नेत्यांचा हात असल्यामुळे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। तर बेट्यानो, असं काही नाही। तुमच्या डोक्यावरती कोणाचाही हात असू द्या, ते आमदार असतील, खासदार असतील आणि कोणी मंत्री असतील, बेट्यानो तुम्हाला सुट्टी नाही दिची तिथे गावचीला तिथं। हा शिवसेनेचा इशारा आहे माझ्याकडून। तुम्हाला या जिल्ह्याचं आणि या तालुक्याचं बीड करायचं आहे का? आणि तसं करायचं असेल तर आम्हाला तसं सांगा, मग आम्ही त्या पद्धतीने रस्त्यावर उतरतो। या तिन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आहेत यामध्ये। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्या आणि तातडीने सावकारकी बिवकारकी तालुक्यामध्ये चालू आहे ही तातडीने बंद झाली। आणि माझी SP साहेबांनाही विनंती राहील, जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये ज्या पद्धतीने सावकारी चालू आहे त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या। कोणते व्यवसाय चालू नाहीत आपल्या जिल्ह्यामध्ये? गांजा मिळतोय, ड्रग्स। आता विट्यासारख्या ग्रामीण भागाचा, विटा शहर नगरपालिका जरी असली तरी विट्यासारख्या जर भागामध्ये 14 किलो जर ड्रग्स सापडत असेल, 30 कोटीचा, प्रशासन काय करतंय? बरं, नक्कीच आमचं प्रशासन, पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी चांगली काम करतंय, आम्ही त्यांचं स्वागत। विटा शहरात दहशत माजवून बेकायदेशीरपणे वसुली करणाऱ्या या खासगी सावकारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिव शिंदे आणि महिला आघाडीच्या राज्यप्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। नमस्कार।